बक्षीस ज्यांना मिळालं असे सर्व विद्यार्थी, व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर संदीप सांगे सर, श्रीयुत अभिजित पठारे साहेब, आशिष दातोंडे साहेब, वैभव पडवळ साहेब आणि हर्षद, ज्याचं तुम्ही सर्वांनी डायलॉग ऐकला. खरं तर अध्यक्ष झाल्यावर अडचण अशी ती अध्यक्षाची का अध्यक्षाला मध्येच कार्यक्रम सोडून जाता येत नाही. सगळ्याची भाषणं ऐकावं लागतात. त्याचबरोबर अध्यक्षाचे जे भाषण तयार केलेलं असतं त्याचे सगळे मुद्दे अगोदरचे वक्ते सांगून टाकतात, काही सांगायलाही राहत नाही अध्यक्षाला. दुसरं, समोरचे प्रेक्षकही कंटाळलेले असतात. खरं तर जे विद्यार्थी या ठिकाणी बक्षीस पात्र झालेत त्यांचं प्रथमतः मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या पालकाचंही, कारण तुम्ही सपोर्ट केला, त्यांना प्रोत्साहन दिलं म्हणूनच ते बक्षीस घेऊ शकले. त्या बक्षिसाची यादी वाचताना दोन गोष्टी माझ्या लक्षात आल्यात. एक म्हणजे बरेच पालक हे शिक्षक दिसले, बरोबर आहे. आणि दुसरं, एका शाळेचं नाव वारंवार येतंय मला. आष्टीची जी शाळा आहे त्या शाळेचं नाव जास्त वेळा ऐकलंय. म्हणजे या ठिकाणी दोन बाबी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे शाळा चांगली असली पाहिजे आणि दुसरं म्हणजे पालक प्रोत्साहन देणारे असले तर विद्यार्थी खूप यश मिळवू शकतात. आता या स्पर्धा परीक्षेतून जे उत्तीर्ण झालेले आहेत, अगोदर पठारे साहेब पाहिले तुम्ही, IAS अधिकारी, दुसरे पडवळ साहेब आहेत आणि दातोंडे साहेब. या सगळ्यांचा जर विचार केला तर काय दिसून आलं आपल्याला, ते प्रचंड मेहनत घेणारे आहेत. मग आपल्या समोर मी 4 विद्यार्थी सांगितले, 4 प्रकारचे. त्यातला कोणता यशस्वी होईल? एक आहे खूप हुशार आहे पण आळशी आहे, अभ्यास करत नाही. दुसरा आहे खूप हुशार आहे पण मेहनत करणारा आहे. तिसरा जो आहे तो कमी बुद्धीचा आहे पण खूप अभ्यास करणारा आहे, मेहनत करणारा आहे. आणि चौथा प्रकारचा आहे तो कमी बुद्धीचा आणि आळशी आहे. तर यामध्ये सगळ्यात जास्त यशस्वी कोणता होईल? तर मला वाटतं जो बुद्धिमान आहे आणि ध्येयवादी आहे त्याचा पहिला नंबर राहील. दुसरा क्रमांक राहील कमी बुद्धीचा जरी असला आणि खूप मेहनती असेल तर तो यशस्वी होईल आणि बाकीच्यांचे नंबर त्यानंतर लागतील. मग यामध्ये 2 बाबी महत्त्वाच्या आहेत. बुद्धिमत्ता खूप चांगली आहे पण अभ्यास करत नाही, आळस आहे, ध्येय नाही, तर मुलगा यशस्वी होणार नाही. कमी बुद्धीचा आहे, थोडा सामान्य बुद्धिमत्तेचा आहे आणि हुशार, दोन्हीचे प्रकार आहेत आणि खूप मेहनती आहेत, तर असे विद्यार्थी यशस्वी होण्याचं प्रमाण जास्त आहे. दुसरं म्हणजे प्रोत्साहन देणं. आपण पाहतो का शाळेमध्ये जर मुलाला म्हटलं तुला हे जमणार नाही तर काय होतं, त्या विद्यार्थ्यावर परिणाम होतो आणि त्याला त्या ध्येयापासून वंचित राहतो, तो प्रयत्न करण्याचं सोडून देतो. त्याच उलट जर त्याला असं म्हणलं, घरी जरी असेल काही काम आणि शाळेत जरी असेल, विद्यार्थ्याला जर सांगितलं की तू हे जमणार, तुला येतंय, थोडंफार जरी आलं, तुला खूप आलंय, आता थोडं राहिलंय, तू आणखीन प्रयत्न केला तर नक्की यश मिळेल, असं जर प्रोत्साहन दिलं तर असे विद्यार्थी जास्त यशस्वी होतात. म्हणजे प्रोत्साहन देणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. आता आपण पाहिलं की लहान मुलाचं हर्षदला त्याच्या आई वडिलांनी खूप प्रोत्साहन दिल्यासारखं दिसतं. आता ते त्याला आग्रह करत नाही की तू इकडं कला क्षेत्रात कमी जा आणि अभ्यासाकडे लक्ष द्या, असे करण्याची गरज पडणार नाही. मग प्रत्येक मुलामध्ये काही ना काही गुण असतात. काहीला गणित खूप चांगलं जमतं, काहीला विज्ञानात रस असतो, काहीला कला क्षेत्रामध्ये म्हणजे संगीत चांगलं जमतं, काहीला नृत्य येतं. मग त्याचं जे क्षेत्र आहे ते निवडून आपण ते कमी वयामध्ये हेरलं पाहिजे, कुठली त्याच्याकडे क्षमता आहे आणि त्या क्षमतेप्रमाणे त्याला जर प्रोत्साहन दिलं तर तो विद्यार्थी जास्त यशस्वी होताना आपल्याला दिसतं. बऱ्याच वेळा काय होतं का 11वी 12वीला 10वी नंतर आणि 11वी 12वी झाल्यानंतर पालकांची इच्छा असते त्यांनी विज्ञान शाखा घ्यावी, मेडिकलला जावं की इंजिनिअरिंगला जावं,
या दोन्हीमध्ये द्विधावस्था होती. पालकाला वाटतं मेडिकलला जावं आणि मुलाला वाटतं इंजिनियरला जावं. मग अशा वेळेस काय करायचं, तर सल्ला घ्यायचा. सल्ला कोणाचा घ्यायचा, तर काही कल चाचण्या असतात, अभिक्षमता चाचण्या असतात, ज्याला ॲटिट्यूड टेस्ट म्हणतात. अशा चाचण्याच्या साहाय्याने समुपदेशन जर घेतलं आणि मुलाचा कल कुठं आहे हे ओळखून जर त्या क्षेत्र निवडलं तर जास्त त्याचं करिअर चांगलं होऊ शकतं. स्पर्धात्मक परीक्षाचे बीज हे लहान वयात आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्येच असतात. आता आपण पाहिलं की तर 2 विद्यार्थी जे यशस्वी झाले DYSP परीक्षेला, त्यांचा दोघांचाही स्पर्धात्मक परीक्षेचा लहानपणापासून त्यांचा संबंध आला. म्हणजे मंथन परीक्षेमध्ये ते यशस्वी झालेले विद्यार्थी आहेत. मला वाटतं समोर बसलेले जे विद्यार्थी त्यातले नक्कीच 10-20% तरी अधिकारी होतील, UPSC पास होतील अशी मला नक्की शंका वाटते. दुसरं आहे दुष्काळी पट्टा आणि बागायती पट्टा. आमच्या नगर जिल्ह्याचा जर विचार केला तर उत्तरेकडचा जो भाग आहे, म्हणजे याच्यामध्ये कोपरगाव, नेवासा वगैरे तालुके येतात, तर हे दुष्काळी भाग नसून ते बागायती पट्ट्याचं आहे. आणि इकडं पाथर्डी, पारनेर, कर्जत, जामखेड, शेवगाव हा भाग जरा दुष्काळी असतो, कमी पाऊस होणारा आणि बागायती क्षेत्र कमी असलेलं. तर या भागातले शिक्षकाचं जेव्हा आम्ही 12,000 शिक्षक जिल्हा परिषद नगरला होते, त्यातले जास्तीत जास्त शिक्षक पारनेर तालुका 1 नंबर, दुसरा नंबर नगर आणि पाथर्डी या 3 तालुक्यातले. कुठल्याही शाळेवर गेलं तर या 3 तालुक्यातले शिक्षक सापडणार म्हणजे सापडणार. त्याचं कारण आम्ही शोधलं. तर काय कारण आहे, की हे सगळे दुष्काळी भागातले होते, त्यांना शिकण्याशिवाय पर्याय नव्हते. म्हणून तुम्ही मुलांना फार भारी दाखवू नका, आपल्याला सगळं आहे, आता काही करायची गरज नाही, मग त्याचं प्रोत्साहन कमी होईल. मी एक उदाहरण सांगेल. ठाणे जिल्ह्यामध्ये ठाण्याला एक न्यायाधीश होते. घरची परिस्थिती खूप चांगली होती, पण ते काय करायचे, दर रविवारी मुलाला बरोबर घेऊन झोपडपट्टीमध्ये जायचे आणि मुलाला दाखवायचे, पा हे कसे राहतात, त्यांचं जीवन पा. तर दुसरे त्यांना ऑफिसर विचारायचे, साहेब असं काय करता तुम्ही? त्या मुलाला झोपडपट्टीत दर आठवड्याला घेऊन का जातात? तेव्हा सांगितलं की यांना मी जाणीव करून देतो, तू जर शिकला नाही तर तुला असं होईल, अशी परिस्थिती होऊ शकते. एक आपलं घर आणि ती झोपडपट्टी मध्ये फक्त 100 मीटरचंच अंतर आहे. त्यामुळे तू ठरवायचं तुला काय व्हायचं ते. म्हणून मुलांना खूप सगळं आहे, खूप प्रतिकूल परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही वेगवेगळे आयडिया वापरल्या पाहिजे. एका शाळेमध्ये गेल्यानंतर तिथल्या 10वीच्या मुलांनी सांगितलं का आम्ही अभ्यास करतो पण लक्षात राहत नाही. हुशार मुलं होते. मग मी त्यांना काही गोष्टी सांगितल्या जे इथेही सांगणार आहेत. आता मुलं लहान आहेत, त्यांना लक्ष द्यायचं. पहिलं म्हणजे लक्षात धरण्यासाठी आपल्याला समजलं पाहिजे. जर समजलं नाही तर लक्षात राहत नाही. मग मी एक उदाहरण घेईल, एक प्रयोग करतोय. लहान मुलांना लक्षात द्यायचंय. तुम्हाला मी प्रश्न विचारणार आहे, 6 शब्द सांगणार आहे. ते 6चे 6 शब्द कोण सांगतं ते पाहू. आता मी 6 शब्द सांगणार आहे, तुम्ही लक्षात धरायचे, लिहून घ्यायचे नाही. आणि त्या 6 पैकी कोण विद्यार्थी 6चे 6 शब्द सांगतो ते पाहूया. सांगू, सुरुवात करू. पहिला शब्द आहे IOEM, दुसरा आहे TEIA, तिसरा आहे KAQN, चौथा आहे PITN, पाचवा आहे SPNO, 6वा आहे XIZP. कोण सांगतं बरं 6चे 6 शब्द? वर हात करा एखादा. आता दुसरे 6 शब्द सांगतो, ते लक्षात धरा. कॅट, डॉग, माऊस, टेबल, चेअर, लायन. आता कोण सांगतं बरं 6चे 6? हा सांग. हा, तिचं अभिनंदन करा, टाळ्या वाजवा सगळ्यांनी. दोन्ही मध्ये काय फरक होता? हा, तिचं एक सांग बरं तू. हा, पहिले जे शब्द होते त्याला अर्थ नव्हता काही. दुसरे जे शब्द होते ते
अर्थपूर्ण होते. अर्थपूर्ण शब्द त्यांच्या लगेच लक्षात राहिले. ठीक आहे, 6 सांगताना नसेल आले, 5 सांगतील, 4 सांगतील, पण दुसऱ्यामधले एक सुद्धा सांगणं अवघड होतं. म्हणून समजलं अर्थपूर्ण म्हणजे ते समजलं पाहिजे. पाठांतर सरांनी सांगितलं बाबा पठारे साहेबांनी, रट्टा मारणे. रट्टा मारलेले तात्पुरतं यश मिळतं, परंतु कायमचं यश मिळण्यासाठी पाठांतरापेक्षा ते समजलं पाहिजे. त्यासाठी हा प्रयोग घेतला होता मी. आणि अर्थपूर्ण म्हणजे एकदा समजलं तर पाठ करण्याची फारशी गरज पडत नाही. म्हणून समजून उमजून अभ्यास केला पाहिजे मुलांनी. दुसरं एक लक्षात धरण्याचा एक सांगतो आणखीन प्रकार. मी 4 वर्ष सांगणार आहे. वर्ष जसे 2024 चाललं असे 4 वर्ष सांगणार आहेत, ते लक्षात धरायचे. 1942, 1947, 1950, 1972. हे बा सगळ्यांनी उत्तर नाही द्यायचं, वर्गात संस्कार. हा दे बरं तो. हा एक त्यांनी वेगळं सांगितलं, 1949 सांगितलं. आता हेच थोडे मी वेगळ्या पद्धतीने सांगतो. 1942 साली भारतामध्ये भारत छोडो आंदोलन झालं होतं. 1947 साली आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळालं. 1950ला भारतामध्ये घटनाची अंमलबजावणी झाली, प्रजासत्ताक राज्य आपलं जय झालं. आणि 1972ला महाराष्ट्रामध्ये खूप मोठा दुष्काळ पडला होता. आता सांगा बरं चारी नाव, 4 वर्षाचे नाव. नाही हात वर करायचा असं नाही. हात तू सांग बरं, तू सांग मुलगी मग. हा अजून कोण सांगतो सांग बरं. 1942, 1947, 1950, 1952. पहिल्या सांगण्यामध्ये आणि दुसऱ्या सांगण्यामध्ये थोडा बदल केला. मी पहिले फक्त वर्ष सांगितले आणि दुसऱ्याच्यात त्याला काहीतरी लिंक लावली. म्हणजे 1947ला 1942ला काय घटना घडली, 47ला हे ज्ञान होतं आपलं पहिलं. म्हणजे जुन्या ज्ञानाशी नवीन माहितीशी सांगड जर घातली तर जास्त लक्षात राहतं, लवकर लक्षात राहतं. अजून एक पद्धत आहे ज्याचं पाठांतर करताना काही गोष्टी लक्षात राहत नाही, मग त्याचे पहिले अक्षर घ्यायचे आणि ते पाठ करायचे. उदाहरणार्थ 7 रंग जे आहेत, सप्तरंग म्हणतो आपण, ते 7 रंग जर सांगितले कोणाला सांगा तर सांगता येणार नाही. सांगता येईल का 7 रंग? सांग बरं. हा आता हे कसे लक्षात धरले, त्याचा शॉर्ट फॉर्म सगळ्याला माहिती आहे, व्हिबग्योर. आणि मग ते व्हिबग्योर लक्षात धरलं का 7 रंग त्याच्यावरच सांगता येतं. दुसरं उदाहरण सांगतो मी. नाशिक विभागात 5 जिल्हे आहेत, अहमदनगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार आणि धुळे. आता हे समजा लक्षात राहणार नाही लहान मुलाच्या, मग पटकन लक्षात कसं राहायचं. अहमदनगरचं अ घ्यायचं, नाशिकचं ना घ्यायचं, जळगावचं ज अनाज आणि धुळे आणि नंदुरबार अनाज धुन. एवढं लक्षात धरलं तर पटकन लक्षात राहील. पण हे पण नेहमीसाठी नाही, काही शब्दासाठी आपल्याला जर जमलं तर तशा प्रकारचं शॉर्टकट त्याला जे म्हणतात ते लक्षात धरले तर अवघड जे असतं लवकर लक्षात राहत नाही, त्या गोष्टी लवकर लक्षात राहतात. सायन्सचे विद्यार्थी या पद्धतीचा जास्त वापर करतात. बऱ्याच वेळा पिरियडिक टेबल लक्षात राहत नसतो, त्याचे मूलद्रव्य वगैरे. तर मुलांनी आणि शिक्षकांनी जेव्हा जेव्हा ते अध्यापन करत असतात, शिकवत असतात, तेव्हा ह्या शॉर्ट फॉर्मचा आणि वेगळ्या याचा वापर करणं शिकलं पाहिजे. आता वेळ भरपूर झालेला आहे, जास्त सांगण्यात काही अर्थ नाही. या कार्यक्रमानिमित्त मंथन पब्लिकेशननी आपल्याला सगळ्यांना आमंत्रित केलं, आम्हालाही संधी दिली. मंथन पब्लिकेशननी मंथन या परीक्षा वेळेत घेतात, त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन तुम्हाला आणि तुमच्या विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मंथनला मी धन्यवाद देतो. आणि ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपला कार्यक्रम होतोय ते जोगदे सरांनी या छोट्याशा नंदनवन तयार केलं इथं दुष्काळात.
एखाद्या आपण वाळवंटात हिरवळ निर्माण केली तशा प्रकारचं हे काम जोगदे सरांचं चाललेलं आहे. त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि तुम्ही सगळ्यांनी शांततेने ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो. थँक्यू.